थोड्याच वेळात आदित्य ठाकरे खेडमध्ये दाखल होतील। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, संजय कदम त्यांची बातचीत करणार आहे। कशा पद्धतीने ह्या दौऱ्याकडे बघताय तुम्ही? शिवसेना युवा नेतृत्व आदित्य ठाकरे साहेब यांचा कोकण दौरा आहे। या दौऱ्यामध्ये दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान आज असंख्य इतर पक्षातले कार्यकर्ते, काही सामाजिक कार्यकर्ते, ज्यांना इतर संस्थेतले पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आणि त्यांचा आदित्य ठाकरेंचा दौरा हा दौराच आता विरोधकांचा निकाल लावून जाणार आहे। आणि ह्या दौऱ्याकडे संपूर्ण कोकणाचं लक्ष आहे। आणि म्हणून होणाऱ्या विधानसभाचं मतदान हे 100% उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाविकास आघाडीला होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथून गद्दारांचा हिशेब चुकता होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा विजय होईल। किती उपस्थिती या सभेला अपेक्षित आहे? आता त्या सभा अजून व्हायचे, सभा जेव्हा सुरू झाल्यानंतर जेव्हा सभा अंतिम टप्प्यात येईल तेव्हा चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल। आव्हान वाटतं योगेश कदमचं आता आव्हान राहिलंच नाही। ज्या दिवशी त्यांनी गद्दारी केली त्या दिवशी त्याचा निकाल लावण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतलाय आणि त्याचा निकाल हा 20 तारखेला मतदानातून 23 तारखेला दिसेल। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, दापोली, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।